मराठा आरक्षणाचं राजकारण या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। गेल्या 42 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे। निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला फसवं आरक्षण दिलं जातं, मग ती युती असो की आघाडी असो। आघाडी सरकारनं 2014ला अगदी निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे अधिवेशन घ्यायला वेळसुद्धा शिल्लक नव्हता म्हणून अध्यादेश काढून 16% ESBC आरक्षण 50%च्या वरचं दिलं। न्यायालयात टिकलं नाही। 2018लाही तोच प्रकार घडला आणि 5 मे 1921ला त्या ठिकाणी ECBC आरक्षण रद्द झालं आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशाच प्रकारचं आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता ते हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे। म्हणजे दिल्यासारखं करायचं, स्वतःच्या राजकीय करिअरला बाधा येऊ द्यायची नाही, हे युती आणि आघाडीच्या लोकांचं काम आहे। सत्तेतील असो की विरोधक असो ते दोन्ही सारखेच आहेत। आपण त्यांचे पंजोबा किंवा आजोबा झेलले, वडील झेलले, त्यांना झेलला तर त्यांची मुलंही झेलत आहोत। म्हणजे राजकारणात आपण त्यांना दादा, काका, मामा, साहेब, अमकं धमकं म्हणून त्यांना मोठं केलेलं आहे, परंतु त्यांनी कधीही गरीब मराठा समाजाचा विचार केलेला नाही। आता न्यायालय सांगतंय की आरक्षण मर्यादा ही 50%च्या आत असावी, कारण रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होईल असं न्यायालय म्हणतंय। अगदी देशातल्या अनेक उच्च न्यायालयांनी असे निकाल दिलेले आहेत, अनेक सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेले आहेत। मग हे राज्यकर्ते OBC मतपेढीचा विचार करून ते आपल्याला मतं पडणार नाहीत असा विचार करून मराठा समाजाला जाणून बुजून हक्काच्या आरक्षणापासून दूर ठेवत आहेत। या अगोदर सर्वपक्षीय बैठक झाली आणि सगळ्यांनी एका सुरात म्हटलं की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मात्र कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता। म्हणजे ऑलरेडी आजच्या घडीला आरक्षण हे 52% पर्यंत गेलेलं आहे। आता कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावायचा नाही म्हणजे त्याच्या पुढचं आरक्षण द्यायचंय आणि ते न्यायालयात टिकत नाही। सत्ताधाऱ्यांनी तर प्रचंड मोठी ताकद ही यासाठी लावलेली आहे की हे आरक्षण कसं खरं आहे हे ठासून देण्यासाठी ताकद लावलेली आहे। त्यांनी अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते फोडले, अनेक समन्वयक फोडले, जरांगे पाटलाचे जुने सहकारी फोडले, त्यांना प्रेस घ्यायला लावल्या। एवढ्यावर ते थांबले नाहीत, सत्तेतील काही आमदार जरांगे पाटलाच्या विरोधात त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसवले। त्यांचा हेतू एकच आहे की आपली खुर्ची टिकली पाहिजे, बाकी दुसरा कुठलाही हेतू नाही। आणि जवळपास 2-2.5 डझन लोक म्हणजे आमदार, खासदार, विधान परिषदेचे आमदार, मागच्या दारानं आलेले आमदार, पडलेले आमदार हे जरांगे पाटलावर बोलण्यासाठी सोडले। वास्तविकता जरांगे पाटलाची मागणी काय आहे? 50%च्या आतील आरक्षण द्या। बरं आता सत्ताधाऱ्याचं जाऊ द्या, ते तर तयारच नाहीत। किमान विरोधकांनी लोकसभेला मराठा मतांचा फायदा घेतला, त्यांना फायदा झाला तो, तर ते सुद्धा आपलं तोंड उघडायला तयार नाहीत। मागे राजकीय पक्षांची बैठक बोलवली सरकारनं, त्याला अवघे 35 मिनिटं शिल्लक असताना सरकारनं बहिष्कार टाकला। हा कोणता बहिष्कार? आणि तुम्ही तिथं गेले असते तर काय वेगळं घडलं असतं? म्हणजे पहा किती षडयंत्र आखत आहेत विरोधी पक्षसुद्धा आणि वरून सांगतात की सरकारनं जरांगे पाटलांना काय शब्द दिला हे आम्हाला माहीत नाही। सगळ्यांना सगळं माहीत आहे, पण फक्त येड्याचं सोंग घेत आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी काल आपलं मौन सोडलं, आरक्षणावरचं मौन काल सोडलं। किती दिवसाला? आचारसंहिता लागू व्हायला अवघे 8 ते 15 दिवसाचा वेळ बाकी आहे। 8 ते 10 दिवस आपण गृहीत धरू आणि अशा वेळेस त्यांनी आता मौन सोडलं आणि मौन सोडून सोयीस्कर ते काय बोलत आहेत की आरक्षणाची मर्यादा ही 50% वरून 75% करण्यात यावी, म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही, कोणाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि धनगर समाजाला, मराठा समाजाला आरक्षण मिळेल। पहा साहेबांनी काय सोयीस्कर बोलले। पवार साहेब अतिशय चाणाक्ष आहेत, ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेत, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, पावसात भिजून त्यांनी सत्ता आणलेली आहे, मात्र ते
आपली भूमिका सोडायला तयार नाहीत. ते कधी काय गुगली टाकतील याचा नेम नाही आणि बरोबर ऐन टायमाला त्यांनी घात केलेला आहे. मराठा आरक्षणावर त्यांनी जाणून बुजून अशा प्रकारची धूळफेक केलेली आहे आणि त्यांना माहीत आहे आता 10 दिवसामध्ये तर विधानसभेचं संसदेचं अधिवेशन शक्य नाही. मग आता ते पाहू पुढं काय होईल तर. पण लोकाला इकडं म्हणता येतं आम्ही तर तयार आहेत. मग ह्यांनीच केलं नाही म्हणजे पहा किती हा धूर्तपणा आहे, किती ही लबाडी आहे, किती हे ढोंग आहे. एवढा मोठा माणूस एवढं वर्ष मराठा मतांवर राजकारण केलं आणि आज पुन्हा मराठा समाजाला काही द्यायची वेळ आली तर त्यांनी त्यापासून पळ काढलेला आहे आणि फक्त आभास दाखवलेला आहे. असा एक रस्ता जातोय तिकडं आणि त्या रस्त्याला चकवा होणार आहे असा रस्ता त्यांनी दाखवलेला. लगेच संजय राऊतांनी तोंड उघडलं आणि ते म्हणतात बरोबर आहे, पवारसाहेब म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे उद्धव साहेबांच्या सेनेची हीच भूमिका आहे. शिवसंकल्प यात्रा छत्रपती संभाजीनगरला झाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी हीच भूमिका घेतली होती की तुम्ही आरक्षण मर्यादा वाढवण्याचा ठराव आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. म्हणजे पहा काय सोयीस्कर राजकारण आहे. कोणी मेलं तर मेलं, काही देणं घेणं नाही, पण आपली सत्ता टिकली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची परिणती आहे. पवारसाहेबांच्या घरातले किती लोक सत्तेत आहेत पहा एकदा, किंवा उद्धव साहेबांच्या घरातले किती लोक आहेत पहा. स्वतः ते CM असताना आदित्य ठाकरे कॅबिनेट होते आणि बाळासाहेबांकडे तर रिमोट कंट्रोलच होता. इकडं पवारसाहेब राज्यसभेचे सदस्य आहेत, सुप्रियाताई लोकसभेच्या सदस्य आहेत आणि सुनेत्राताई पुन्हा राज्यसभेच्या सदस्य आहेत, रोहितदादा विधानसभेचे सदस्य आहेत. मग आता आणखी किती पदं सांगायची. म्हणजे हे सगळं सत्तेसाठी, सत्तेतून सगळं करिश्मा या ठिकाणी. आणि त्यांनी उदाहरण दिलं की तामिळनाडूमध्ये आरक्षण टिकलं. अहो तामिळनाडूमध्ये आरक्षण टिकलं परंतु ते राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये समावेश केलेला आहे त्याचा, त्यामुळे ते टिकलेलं आहे. आणि आता 9व्या परिशिष्टामध्ये टाकणंही शक्य नाही. कोयले केसनुसार त्याला सुद्धा आता वाव नाही. आणि न्यायालयानं असे निकाल दिलेले आहेत वेळोवेळी की 50% पेक्षा जास्तीचं आरक्षण असेल तर ते रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन ठरेल. मग तरी पवारसाहेब हा तोडगा का सुचवतात. बरं तुम्हाला काय मर्यादा वाढवायच्यात तर वाढवा, सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना. पहिलं मराठ्यांना ओबीसीत घ्या आणि मग तुम्ही वाढवत बसा. साधा प्रश्न आहे. एक मात्र निश्चित आहे, जर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता मिळण्याच्या अगोदर विरोधी पक्षांनी आपलं थोबाड उचकटलं नाही, सत्ताधाऱ्याने ते आरक्षण दिलं नाही, तर मात्र या दोन्हींना मराठा समाजाच्या मताची राजकीय किंमत चुकवावी.